चला जाकमाता ब आपला प्रतिस्पर्धी संघ हजर झालेला आहे. आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यानंतर होणारा सामना आहे तो विठ्ठलाळी विरुद्ध युदांडा बोरकर ब्रदर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. विठ्ठलाळी विरुद्ध युदांडा बोरकर ब्रदर्स. नाणेफेकीचा कौल काळेश्री या संघाकडून लागलेला आहे. चला आत्ता होणारा या सामन्यातील दुसरा सामना जाकमाता ब विरुद्ध काळेश्री श्रीवर्धन या दोन महाबलाढ्य संघामध्ये सामना रंगत आहे. या अगोदरचा सामना झाला तो अतिशय सुंदर सामना पाहायला मिळाला. तो विंचवादेवी श्रीवर्धन विरुद्ध जय भवानी भट्टीतमाळ या सामन्यामध्ये विंचवादेवी हा संघ 8 गुणांनी विजयी ठरला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. चढर गेलाय तो जाकमाता संघाचा समीर आणि सुंदर पकड वेद गुरव आणि सिद्धेच्या माध्यमातून. त्याला प्रत्युत्तर सार्थक. सार्थकच्या समोर आहे तो 7-6चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. जाकमाता बच्या अंगणात संत गतीने खेळ करून रिकाम्या असतात आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर करण. जीवनेश्वर देवस्थानचे उपवहिवाटदार श्री नरेश काब यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. सुशांत गुरव यांना विनंती करतोय की त्यांनी नरेश काब यांचा सत्कार करायचा आहे. रिकाम्या असतात आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर ऋग्वेद. ऋग्वेदच्या समोर येतो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. या सामन्यांमध्ये ज्या संघांनी भाग घेतला त्या सर्व संघनायकांना एक विनंती आहे की आपली इंटरफी आधी या यजमानांकडे जमा करायची आहे. प्रत्येक संघनायकांना विनंती आहे. प्रेक्षकांमध्ये आल्हाद शेठ गंद्रे कुठे असतील तर व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आल्हाद शेठ गंद्रे. चढर गेले तो सार्थक आणि सुंदर पकड पाहायला मिळते ती जाकमाता संघाकडून. गुण मिळते तो जाकमाता संघाला. खातं ओपन केले ते जाकमाता संघाने. चढावर गेलाय तो करण. करणच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण ऑन आहे. पाहूया. हॅलो. सुंदर प्रयत्न. गुण मिळतोय तो काळेश्वरी संघाला. 1 गुणाची भर पडते ती काळेश्वरीच्या गुणतालिकेत. त्यांना प्रत्युत्तर ऋग्वेद.
ऋग्वेदच्या समोर आहे तर 6चा डिपेंड 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती जाकमाता बच्या अंगणात. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत परंतु संत गतीने खेळ करते तो ऋग्वेद. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर. रसिक रसिक साखरे छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती रसिकची. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर. साहिल लाईनमॅन कृपया पाणी पुरवायचं आहे खेळाडूंना. साहिलच्या समोर आहे तो 6चा डिपेंड 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय साहिलच्या माध्यमातून. येत्या 18 तारखेला श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग आपल्याला याच मैदानात पाहायला मिळणार आहे. 8 संघ या स्पर्धेत खेळतील. अल्लाद गंद्रे शेठ यांचं आगमन झालेलं आहे. विजय बांद्रे यांच्या हस्ते त्यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. अल्लाद शेठ गंद्रे प्रेक्षकांमध्ये गजानन विरकुड, सुनील गुरव कुठे असतील तर यजमान मंडळानं आपली बसण्याची व्यवस्था केलेली आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि सुंदर पक्कड, अतिशय सुंदर पक्कड जाकमाता क्रीडा मंडळाकडून पाहायला मिळते. डुवाडाय सुंदर अशी पकड त्या प्रत्युत्तर गजेंद्र. प्रीमियर लीग बोलल्यानंतर गजेंद्र पहिल्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्यांनी सायकल जिंकली होती असा हा खेळाडू चढाईवर गेलाय. पाहूया संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर. करणच्या समोर आहे 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. आणि उत्कृष्ट पकड करण सुद्धा बाद होतो. 1 गुण मिळतो तो काळेश्वरी संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ऋग्वेद. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई होते. 1 गुणाची कमाई केली ऋग्वेदने आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर रसिकच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1. आपल्या संघाचे काही हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. परंतु सुंदर पकड पाहायला मिळते गजेंद्र आणि त्याच्या साथीदारांकडून. गुण मिळते तो काळेश्वरी संघाला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिलच्या समोर आहे तो 3चा डिपेंड. सुपर टॅकलची संधी आहे ती जाकमाताच्या अंगणात. 2 डिपेंडर आहेत, 3 डिपेंडर आहेत त्यामुळे एक संधी उपलब्ध झाली ती जाकमाता संघाला 2 पॉइंट मिळवण्याची. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना युदांडा बोरकर ब्रदर्स विरुद्ध विठ्ठळाळी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टी तमाळ संघनायक कुठे असतील त्यांनी सुशांत गुरुवांची भेट घ्यायची. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टी तमाळ. सामन्याला सुरुवात झाली. चढाईसाठी गेलाय तो समीरच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. आपल्या संघाचे 4 हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. परंतु रिकामे असतात तंबूत दाखल.
त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ऋग्वेद. सुनील गुरव यांचा सत्कार करतील आदित्य गुरव. सुंदर चढाई ऋग्वेदाची पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर हितेश. 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हितेश. सुंदर चढाई आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. 1 गुणाची कमाई करून दिली ती हितेशनी. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक जाकमाता 3 गुण आणि काळेश्वरी 8 गुण. तीन 8 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती करतोय पुढील सामन्यासाठी विठ्ठळाळी विरुद्ध युदांडा बोरकर ब्रदर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर करायचा आहे. या स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकता. RMP स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात आपल्याला यूट्यूब चॅनलवर पाहता येतील. चढर जात आहे तो गजेंद्र. सुपर टॅकलची पुन्हा एकदा संधी आहे जाकमाताच्या अंगणात, परंतु रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शुभम. शुभमच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती काळेश्वरीच्या अंगणात. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर सार्थक. 2 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. सुपर टॅकलची संधी आहे जाकमाता संघाकडे. 3 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ आतापर्यंत दोन्ही संघ करतायत. रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर हितेश. निदान रेषा पार करून आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर डू ऑर डाय. करो या मरो या इराद्यांचा डायवर जात आहे तो ऋग्वेद. ऋग्वेदच्या समोर आहे तो 3चा डिपेंड. सुपर टॅकलची संधी आहे. सुंदर चढाई पाहायला मिळते. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर संतनू. डू ऑर डाय. करो या मरो या इराद्यांचा चढाई केला तो संतनू. संतनूच्या समोर आहे तो 60चा डिपेंड. आपल्या संघाचे काही हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय, परंतु सुंदर पक्कड पाहायला मिळते ती काळेश्वरी संघाकडून. जीवनेश्वर देवस्थानचे उपवहिवाटदार अशोक लक्ष्मण गुरव तसेच अशोक दोंडू गुरव यांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ऑल आउट होतोय तो जाकमाता संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. प्रल्हाद पडवळ यांचा सत्कार करतील स्वानंद पोरनाक. प्रल्हाद पडवळ यांचं आगमन झालेलं आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो रसिक. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल तो जाकमाता संघाच्या खेळाडूंना. छान सुंदर चढाई पाहायला मिळते, परंतु गुण का मिळत नाही. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर एक युवा खेळाडूला संधी मिळाले. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला आहे खेळाडू. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. हुलकावणीचा प्रयत्न. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर रसिक.
गुण मिळवावा लागेल तो रसिकला आणि त्याच्या संघाला. छान सुंदर चढाई, एक गुणाची कमाई केले. गजेंद्रला बाद करण्यात यशस्वी होतोय. एक गुणाची कमाई करून आपल्या तंबूत दाखल होतोय. त्याला प्रत्युत्तर ऋग्वेद ऋग्वेदच्या समोर आहे तो आणि सुंदर डिफेंडचं काम पाहायला मिळतोय जाकमाता संघाकडून. गुण मिळतोय तो जाकमाता संघाला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शुभमच्या समोर आहे तो. प्रेक्षकांमध्ये महिला वर्ग उभा आहे. कृपया आपण स्टेजच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. महिला वर्गाने आपण कृपया इकडे येऊन बसून घ्यायचं. लहान मुलींनी महिला मंडळांसाठी इथे विशेष व्यवस्था केलेली आहे बसण्याची. आपण इकडे येऊन बसायचं आहे स्टेजच्या समोर डाव्या कोपऱ्यामध्ये. सुंदर चढाई, 2 गुणांची कमाई केली साहिलने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर रसिकच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे आणि सुंदर चढाई. पुन्हा एकदा 2 गुणांची कमाई केली रसिकने आपल्या संघासाठी. खरोखर सामन्याला रंगत येईल यात काही शंकाच नाही. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर. 7-15 7 गुण आहेत ते जाकमाता ब, 15 गुण आहेत ते काळेश्वरी संघाचे. चढत गेला तो साहिलच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती जाकमाताच्या अंगणात. पाहूया प्रयत्न करावा लागेल तो जाकमाता संघाला. संत गतीने खेळ करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रसिक, ज्यांनी मागच्या चढाईत 2 गुणांची कमाई केली होती असा खेळाडू. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाला गरज आहे परंतु सुंदर अशी पकड ऋग्वेद आणि साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. गुण मिळतोय तो काळेश्वरी संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गजेंद्र, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते असा गजेंद्र. संत गतीने खेळ करतोय. अशोक दोंडुगुरव, अशोक लक्ष्मण गुरव यांचा सत्कार करतील. पारस पोरनाक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. पारस साखरे यांच्या हस्ते. चढर गेलाय तो करण. एक एमटी रेड पाहायला मिळाली करणच्या माध्यमातून. त्यांना प्रत्युत्तर सार्थकच्या समोर आहे तो. डू ऑर डायची चढाई आहे. करूया मरूया या इराद्याने चढर गेलाय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. सामना संपाला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी आणि सुंदर पकड करण यांच्या माध्यमातून. गुण मिळतोय त्यांना प्रत्युत्तर रसिकच्या समोर आहे तो. सुहास साखरे यांचा सत्कार करतील आदित्य गुरव. सुंदर पकड पाहायला मिळते रसिक यांच्याकडून. खरोखर साहिल परसिट केला होता परंतु सुंदर पकड साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रसिक. 4 विरुद्ध 1 अशी लढत. सामना खरोखर रंगतदार अवस्थेत. 16-9 असा गुणफलक असला तरी जाकमाता संघाचे खेळाडू अजूनही प्रयत्न करतायत की आपल्या संघाला रिकाम्या असल्याचा मुद्दा दाखल. त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे गजेंद्रसाठी. पाहूया. 2 मिनिटापेक्षा कमी अवधी आहे.
छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो गजेंद्र आणि यशस्वी चढाई. एक गुणाची कमाई केले. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा रसिक. त्यांच्या चढाई वारंवार पाहायला मिळतात. डू आर डायची चढाई आहे. करूया मरूया इराद्याने चढाई केलाय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते. खास करून 12 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूकडून. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गजेंद्र. सामना संपायला शेवटचा मिनिट जाहीर केलाय पंचांनी. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा करण. करणच्या समोर आहे 6चा डिपेंड. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना यू दांडा बोरकर ब्रदर्स विरुद्ध विठ्ठळाळी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानात बाहेर हजर ठेवायचा आहे. एक गुणाची कमाई केली ती करणनी. त्यांना प्रतिउत्तर परिधान केलेला आहे. एक युवा खेळाडू निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. निदान रेषा पार करेल का. पाहूया. सुंदर चढाई. कामाला संघात स्थान मिळालं याचं उत्तम उदाहरण देतोय तो हा खेळाडू. एक गुणाची कमाई करून आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा करण. मागच्या चढाईत ज्याने एक गुणाची कमाई केली होती तो करण. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते करणची. परंतु गुण काय मिळत नाहीये. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. आणि हा सामना संपलाय असं पंचांनी जाहीर केलंय. सामना जिंकलाय तो काळेश्वरी संघाने 9 गुणांनी. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल जाकमाता ब संघाचे हार्दिक आभार. सुंदर खेळ काळेश्वरीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यानंतर होणारा सामना विठ्ठळाळी विरुद्ध यू दांडा बोरकर ब्रदर्स. समोर स्टेजच्या समोर जी ट्रॉली आहे कॅमेरामनसाठी आहे त्या ट्रॉलीवर कृपया कोणी बसू नका. 3 व्हीलर